नमस्कार मित्रांनो, मी रवी सोळंके. आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण मी निघालो आहे जळगाव ते पुणे आणि तेही विमानाने. आता तुम्ही विचार करत असाल की विमानाचं तिकीट खूप महाग असतं, पण थांबा. आजचा हा प्रवास मी फक्त 506 रुपयामध्ये केला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. पण एवढ्या कमी किमतीमध्ये पुण्याला जायला मिळते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे तिकीट कसं बुक केलं हेही तुम्हाला सांगणार आहे. आता आपण पोहोचलो आहोत जळगाव एअरपोर्ट गेटजवळ. इथून आत जाताना चेकिंग प्रोसेस सुरू होईल. एअरपोर्ट छोटं जरी असलं तरी सुटसुटीत आणि सुंदर आहे. चला तर मग आज जाऊया आणि 506 रुपयांचा हा प्रवास अनुभवूया. हे आहे जळगाव एअरपोर्ट. एकदम छोटे आहे, जास्त वेळ लागणार नाही चेक इनला वगैरे. बघून घ्या. आता मी जळगाव विमानतळावर पोहोचलो आहे. मित्रांनो, जळगाव विमानतळ अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध आहे. एंट्रीला तुमचं आधार कार्ड आणि तिकीट दाखवावं लागतं. तिकीट जरी 506 रुपयाचा, वागणूक आणि सुविधा मात्र एकदम VIP मिळते. इथे गर्दी कमी असते. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग पास मिळवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट. तुम्हा सर्वांना पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 506 रुपयामध्ये तिकीट कसं मिळालं? तर मंडळी, फ्लिपकार्टवर क्रेझी हॉर्स नावाचा एक सेल असतो. दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये काही ठराविक फ्लाईटचं बेस फेअर फक्त ₹1 दाखवतं. पण लक्षात ठेवा, ही ऑफर फक्त काही सेकंद किंवा काही मिनिटाची असते. इकडे पाठवले, आता इथे सगळे वेट करत आहेत आणि आपलं प्लेन आहे हे इकडे. आता इथून 1-1.5 तासामध्ये आपण जाऊ पुण्याला. बघू शकता इथे 5:25चं आहे आमचं. एक्झॅक्ट टाईमवर आली आहे फ्लाईट. बघून घ्या. म्हणजे आधी 2:30चा टाईम होता, नंतर 5:25चा झालेला आहे. आता आम्ही 5:25ला पोहोचूच त्याच्यामध्ये. एअरपोर्ट आणि फ्लाईट दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता बोर्डिंग सुरू झाले. विमानात जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जळगाव ते पुणे ही सेवा शहरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण विमानात बसतोय आणि थोड्याच वेळामध्ये टेक ऑफ होईल. खिडकीतून जळगावचा व्ह्यू बघायला नक्कीच विसरू नका. आम्ही फ्लाईटकडे चाललो आहे आता. छान मेंटेन ठेवलेलं आहे, व्यवस्थित आहे पूर्ण. तुम्हाला फ्लाईट दाखवतो. फ्लाय 91 या एअरलाईनमध्ये माझा पहिला प्रवास आहे. याआधी मी भरपूर केलेले, स्टार एअर असो, ट्रूजेट असो, पण फ्लाय 91 या एअरलाईनने फर्स्ट प्रवास आहे आणि चांगली आहे एअरलाईन. बघून घ्या प्लेन कशी आहे, छान आहे. इथे वेट करून एक सीट नंबरनुसार पाठवतील. फ्लाय 91 या विमानाची सीट आणि सोय खूप छान आहे. सर्वात मोठी गंमत म्हणजे ज्या प्रवासाला बसने अख्खा दिवस जातो, तो प्रवास विमानाने फक्त 1 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण होतो. वेळ वाचवायचा असेल तर यापेक्षा चांगला पर्याय कोणताच नाही. पडलेले आपल्याला विंडो सीटच भेटलेली आहे. आता 1.5 तासाच्या आत आपण पुणेला जाऊ. नंतर तुम्हाला भेटेल मी रोहित है। पुणे तक की दूरी लगभग 1 घंटे 30 मिनट में पूरी करेंगे। मैं नूरे निशा सुनान की सीनियर कैबिन क्रू, मेरे साथ कशिश है। हम आपकी सुरक्षा और आराम का ध्यान रखेंगे। हम हिंदी, इंग्लिश, पंजाबी, बंगाली और सिंधी भाषाएं बोल सकते हैं। आपके सही यात्रियों की सुविधा के लिए सभी यात्रियों से निवेदन है, अपने मोबाइल फोन का उपयोग स्पीकर मोड पर न करें।
आते हैं हम पुणे हवाई अड्डे पर प्रस्थान कर चुके हैं। बाहर का तापमान 24°C है। कुर्सी की पेटी बांधने का संकेत रहने तक अपने स्थान पर बैठे रहें। सामान कक्ष को खोलते समय सावधानी बरतें। कृपया अपना सारा सामान साथ ले जाएं। विमान के मुख्य विमानी कप्तान विनय प्रकाश और सह कप्तान रोहित और मैं नूरे निशा फ्लाइट 1 से यात्रा करने के लिए आपका शुक्रिया अदा करते हैं और उम्मीद करते हैं कि आप हमें फिर से सेवा करने का मौका जरूर देंगे। तब तक के लिए हम आपसे विदा लेते हैं। धन्यवाद। कृपया ध्यान दें पुणे एक रक्षा हवाई अड्डा है। यहाँ पर फायनली पुणेला पोहोचलेलो आहे. 1 तास 20 मिनिट लागला आम्हाला, म्हणजे मला यायला. आता इथून जाईल मी सिटीमध्ये. फ्लाय 91चा प्रवास खूप चांगला झाला. वाटलं नव्हतं एवढं स्वस्त तिकीटमध्ये 506 रुपयामध्ये एवढा चांगला प्रवास होईल. खूप चांगला प्रवास झाला. आता जसे तुम्ही एअरपोर्टच्या बाहेर याल लगेच तुम्हाला इकडे टॅक्सी वगैरे कंटिन्युअसली, मला जर स्वस्तामध्ये जर जायचं असेल तर सिटी बस हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. सिटी बसनं आपण पूर्ण सिटीमध्ये जाऊ शकतो कमी याच्यात. बघू आता किती तिकीट लागेल काय. फायनली मी पुण्याला आलो आहे. 506 रुपयामध्ये इतका सुकर आणि जलद प्रवास मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. तर मित्रांनो, हा होता माझा जळगाव ते पुणे विमान प्रवास. हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा. व्हिडिओ माझा कसा झाला आणि फ्लिपकार्टच्या ऑफरबद्दल तुम्हाला याआधी माहिती होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा भन्नाट व्हिडिओ आणि व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.